नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्नने सन्मान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. रॉकी अँड द मेडेलियन मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रतिष्ठित अभिनेते कार्ल वेदस यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झालंय. अंकुचनामुळे चंद्राचा आकार कमी होतोय. अहवालानुसार लघुग्रह आणि धूमकेतूच्या टक्करमुळे चंद्राची निर्मिती झाली. त्यामुळे चंद्राचा आतील भाग गरम झालाय, तो आता थंड होतोय. चंद्र जसजसा थंड होईल तसतसा तो आणखी कमी होईल असे सांगितले जाते. मॉर्गन स्टॅनलीची पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक केली. मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी खुल्या बाजारातून पेटीएम पॅरेंट वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडमधील किरकोळ 0.8% भाग भांडवल सुमारे 244 कोटी रुपयांना विकत घेतले. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्याला आग लागली. या आगीत एका महिलेचा आपला जीव गमवावा लागलाय, तर 31 जण जखमी झाले आणि 9 जण बेपत्ता झालेत. भारताच्या नौदलाने इराणी जहाजाच्या अपहरणाचा कट उधळून लावत 11 इराणी आणि 8 पाकिस्तानी नागरिकांची सुखरूप सुटका केली. सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमालियन चाच्यांनी इराणच्या F-20 ओमरील या जहाजावर हल्ला केल्यानंतर भारताची INS शारदा ही युद्धनौका तातडीने मदतीस धावून गेली. अमेरिकेनं जॉर्डनमधील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सिरिया आणि इराकमधील 85 ठिकाणांवर हल्ले केलेत. अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये 18 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या सैन्यानं याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस 40 जागाही मिळवू शकेल की नाही याबाबत मला शंका आहे. भारतीय हवाई दलावर सायबर हल्ला करण्यात आला असून अंतर्गत संगणक प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हवाई दलाचा संवेदनशील डेटा हॅक करण्याचा हॅकरचा उद्देश होता. ओपन सोर्स मॉलवेअरच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. मात्र हवाई दलाचा कोणताही डेटा गहाळ झालेला नाही. भारताची सागरी ताकद आणखी वाढली. INS संदायक युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली. INS संदायक हे सर्वेक्षण जहाज आहे, ज्याच्यामुळे भारतीय नौसेनेचा समुद्रातील प्रवास सोपा आणि सुकर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने एक्स मीडिया अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत याबाबत मोठी माहिती दिली आहे. उत्तराखंडमध्येही समान नागरी कायदा लागू होणार आहे. समान नागरी कायद्याचा मसुदा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय. उत्तराखंड राज्य सरकारने नेमलेल्या समान नागरी कायद्यासाठीच्या समितीने विधेयकाला मसुदा राज्य सरकारला सादर केला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी समान नागरी कायदा उत्तराखंड राज्यात लागू करण्याची घोषणा केली आहे. कॅनडात आणखी एक खलिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला झाला. कॅनडात एका खलिस्तानी समर्थकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अबुधाबी इथं भव्य दिव्य पहिले हिंदू मंदिर उभं राहिले आहे. जवळपास 700 कोटीहून अधिक खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी झालाय. आता हे मंदिर पूर्ण झालं असून येत्या 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी जबाबदारी BAPS स्वामीनारायण संस्थेकडे होते. या संस्थेने मंदिराच्या लोकार्पणासाठी UAE मधल्या अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या हॉर्स ट्रेडिंगच्या आरोपाप्रकरणी क्राईम ब्रँचचे ACP केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवालांना आरोप केला होता की भाजप पक्ष त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. रेल्वे विकासासाठी अर्थसंकल्पात 13,800 कोटींची तरतूद करण्यात आली. यासंबंधी माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हटले, पश्चिम बंगालमधील रेल्वे विकासासाठी अर्थसंकल्पात पंतप्रधानांनी 13,800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जर राज्य सरकारने जमीन वाटप कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत केली तर बंगालमध्ये वेगाने विकास होऊ शकतो. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.